नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समितीतील कापसाचे बाजारभाव बघणार आहोत। कापसाचे बाजार हे 8,000च्या पार गेलेले आहेत। याच्यामध्ये मानवत असेल किंवा जालना असेल किंवा इतर बाजार समिती असेल, यामधील बाजारभाव हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। पहिली बाजार समिती आहे वरोरा शेगाव, आवक आहे 1,1262 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6,600 तर जास्तीत जास्त बाजारभाव 8,010 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे ती म्हणजे वर्धामध्ये कापसाची आवक आहे 2,700 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6,500 तर जास्तीत जास्त बाजारभाव 8,010 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आपण बघू शकता ती म्हणजे सिंधी सेलू मध्ये कापसाची आवक आहे 2,850 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7,250 तर जास्तीत जास्त बाजारभाव 8,010 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट मध्ये कापसाची आवक आहे 6,000 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव आहे 7,000 तर जास्तीत जास्त बाजारभाव 7,895 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आपण बघू शकता ती म्हणजे जालनामध्ये कापसाची आवक आहे 1,267 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7,810 तर जास्तीत जास्त बाजारभाव 8,010 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे देऊळगाव राजा, ज्यामध्ये कापसाची आवक आहे 1,000 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7,500 तर जास्तीत जास्त बाजारभाव 7,945 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती शेतकरी मित्रांनो आहे वडवणीमध्ये कापसाची आवक आहे 326 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7,849 तर जास्तीत जास्त बाजार 7,969 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे मारेगावमध्ये कापसाची आवक आहे 5,763 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7,769 तर जास्तीत जास्त बाजारभाव 8,010 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे सावनेर, आवक आहे 2,500 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7,500 तर जास्तीत जास्त बाजारभाव 7,500 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे समुद्रपूरमध्ये कापसाची आवक आहे 5,091 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव आहे 7,000 तर जास्तीत जास्त बाजारभाव 8,010 रुपये प्रति क्विंटल। धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा।